हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके आजच्या लेक्चरमध्ये सर्वांचे स्वागत करतो. आपला चॅप्टर नंबर 2 दॅट इज स्ट्रॅटेजिक फिनान्शियल प्लॅनिंग सुरू असून म्हणजेच व्यूहरचनात्मक वित्तीय नियोजन हा चॅप्टर सुरू असून या चॅप्टरमधील शेवटचा मुद्दा सोर्सेस ऑफ फायनान्स म्हणजेच वित्तीय स्रोत यावर आज आपण चर्चा करणार आहोत. सो फंड्स आर रिक्वायर्ड बाय बिझनेस फर्म्स फॉर डिफरंट पर्पजेस, दॅट इज टू acquire fixed assets, to provide for operating expenses, and to improve methods of production. Depending on the nature and purpose to be served, we may distinguish between 3 types of finance sources. जर व्यवसाय संस्थेचा विचार केला तर व्यवसाय संस्थेला फंड्स आर रिक्वायर्ड म्हणजे व्यवसाय संस्थेला जो निधी लागतो तो कशासाठी लागतो? फॉर डिफरंट पर्पजेस, वेगवेगळे उद्देश, वेगवेगळे हेतू, वेगवेगळी ध्येय या फंड रिक्वायरमेंटची असू शकतात. त्यामध्ये टू ॲक्वायर फिक्स्ड असेट म्हणजे स्थावर मालमत्ता खरेदी करणे, टू प्रोव्हाइड फॉर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे जो दैनंदिन खर्च आहे त्याच्यासाठी निधी लागू शकतो, किंवा टू इम्प्रूव्ह मेथड्स ऑफ प्रोडक्शन जे उत्पादनाच्या मेथड्स आहेत, मग पद्धती वगैरे आहेत, त्यामध्ये जर तुम्हाला इम्प्रूव्हमेंट म्हणजे व्यवसाय संस्थेला जर इम्प्रूव्हमेंट करायची असेल, सुधारणा करायची असेल तर या वेगवेगळ्या हेतूनं व्यवसाय संस्थेला निधी लागत असतो. जनरली जे व्यवसाय संस्थेचं नेचर आहे, स्वरूप, किंवा व्यवसाय संस्थेचा जो हेतू आहे त्यानुसार व्यवसाय संस्थेचा जो निधी आहे किंवा निधीचे जे स्रोत आहेत 3 गटामध्ये हे स्रोत डिवाईड केले जातात. जो पहिला स्रोत आहे, सोर्स आहे, तो आहे ऑन द बेसिस ऑफ पिरियड म्हणजे व्यवसाय संस्थेला किती कालावधीसाठी निधी लागणार आहे त्यानुसार निधीचे मार्ग निश्चित केले जातात. 2 ऑन द बेसिस ऑफ ओनरशिप म्हणजे व्यवसाय संस्थेचं मालकी हक्काचं भांडवल किंवा व्यवसाय संस्थेचं स्वतःचं भांडवल या गटामध्ये सुद्धा भांडवलाचे जे काही स्रोत आहेत, काही स्रोत इथं इन्व्हॉल्व केले जातात, वर्गीकृत केले जातात. आणि तिसरा स्रोत आहे ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑफ जनरेशन म्हणजे निधी कसा उपलब्ध करून घेतला जातो या आधारेसुद्धा निधीचे स्रोत इथं निर्धारित केले जातात. तर आपण प्रथम बघूया ऑन द बेसिस ऑफ पिरियड, कालावधीच्या अनुषंगानं जे स्रोत आहेत त्याची आपण यामध्ये चर्चा करणार आहोत. तर पहिला आहे लॉंग टर्म फायनान्स म्हणजे दीर्घ मुदतीसाठी जर निधी लागणार असेल तर त्याचे स्रोत आपल्याला यामध्ये विचारात घ्यायचे आहेत. दुसरा आहे मीडियम टर्म फायनान्स म्हणजे मध्यम कालावधीसाठीचा निधी यामध्ये विचारात घ्यायचा आहे. आणि तिसरा आहे शॉर्ट टर्म फायनान्स म्हणजे कमी कालावधीसाठी जो निधी लागणार असतो त्याची आपल्याला यामध्ये चर्चा करायची आहे. मग आपण लॉंग टर्म, मीडियम टर्म आणि शॉर्ट टर्म ह्या संकल्पना काय आहेत याची आपण चर्चा करणार आहोत. तर प्रथम लॉंग टर्म फायनान्स म्हणजे दीर्घ कालावधीसाठी लागणारा निधी. फंड्स दॅट्स आर रिक्वायर्ड टू बी इन्व्हेस्टेड इन द बिझनेस फॉर लॉंग पिरियड से मोर दॅन 5 years आर नोन ॲज लॉंग टर्म फायनान्स. इट इज ऑल्सो नोन ॲज लॉंग टर्म कॅपिटल ऑर फिक्स्ड कॅपिटल. This type of finance is used for acquiring fixed asset such as land, building, plant and machinery etc. सिंपल कॉन्सेप्ट आहे. लॉंग टर्म फायनान्स काय आहे? फंड्स दॅट आर रिक्वायर्ड टू बी इन्व्हेस्टेड इन द बिझनेस फॉर लॉंग पिरियड म्हणजे दीर्घ कालावधीसाठी जो निधी व्यवसाय संस्थेमध्ये गुंतवावा लागतो, जनरली मोर दॅन 5 years म्हणजे 5 वर्षापेक्षा जो निधी व्यवसाय संस्थेमध्ये गुंतून राहणार असतो, जनरली त्याला ते काय म्हटलं जातं? लॉंग टर्म म्हणजे दीर्घकालीन निधी असं म्हटलं जात असतं. याला काही वेळेला लॉंग टर्म कॅपिटल म्हणजे भांडवल किंवा कायमस्वरूपी भांडवल म्हणजे फिक्स कॅपिटल असं सुद्धा म्हटलं जातं. जनरली दिस टाईप ऑफ फायनान्स इज यूज्ड फॉर ॲक्वायरिंग म्हणजे आता हा जो
निधी आहे लॉंग टर्म फायनान्स नेमका कशासाठी आवश्यक असतो? ज्या फिक्स्ड असेट्स आहेत व्यवसाय संस्थेला लागणाऱ्या त्या खरेदी करण्यासाठी, ज्यामध्ये खास करून लँड, बिल्डिंग, प्लॅन्ट, मशिनरी या ज्या काही फिक्स्ड असेट आहेत या खरेदी करण्यासाठी जो निधी लागत असतो तो जनरली काय असतो? लॉंग टर्म फायनान्स असतो. The amount of long-term funds required naturally depends on the type of business and the investment required for fixed assets. For example, the manufacture of steel, cement, chemical industries, etc. involves heavy expenses to be incurred on building, machinery and equipment. Generally, हे जे दीर्घ कालावधीचं भांडवल आहे किंवा दीर्घ कालावधीचा जो निधी आहे तो कशासाठी लागत असतो किंवा तो कसा ठरत असतो? रिक्वायर्ड नॅचरली डिपेंड्स ऑन द टाईप्स ऑफ बिझनेस, म्हणजे व्यवसाय संस्थेचा प्रकार कोणता आहे आणि जी गुंतवणूक आहे अँड दी इन्व्हेस्टमेंट रिक्वायर्ड फॉर फिक्स्ड असेट, आणि फिक्स्ड असेटमध्ये किती गुंतवणूक करणं आवश्यक आहे याच्यावर हा दीर्घ कालावधीचा जो निधी आहे तो निश्चित होत असतो. फॉर एक्झाम्पल, समजा दी मॅन्युफॅक्चर ऑफ स्टील, सिमेंट, केमिकल, म्हणजे स्टील इंडस्ट्री आहे किंवा सिमेंट इंडस्ट्री आहे, केमिकल इंडस्ट्री आहे, तर अशा इंडस्ट्रीमध्ये काम करणारं जो व्यवसाय संस्था असेल, मॅन्युफॅक्चर ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रॉडक्ट, दॅट मीन्स स्टील, सिमेंट आणि केमिकल, इन्व्हॉल्व्स हेवी एक्सपेन्सेस टू बी इन्कर्ड ऑन बिल्डिंग. तर अशा व्यवसाय संस्थेना बिल्डिंगवर मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. इक्विपमेंट्स असतात, मशिनरीज असतात, फॅक्टरी सेटअप करावा लागत असतो. यासाठी मोठ्या प्रमाणावर दीर्घ मुदतीच्या निधीची काय असते? आवश्यकता असते. अपोजला जर आपण विचारात घेतो याच्या विरोधात, अ स्मॉल फॅक्टरी और स्मॉल वर्कशॉप रिपेअरिंग इलेक्ट्रिकल गुड्स विल रिक्वायर मच स्मॉलर इन्व्हेस्टमेंट इन फिक्स्ड असेट. जर व्यवसाय संस्थेचं स्वरूप लहान असेल तर अशा वेळेला ॲटोमॅटिकली त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट असतात फिक्स्ड असेट्सच्या त्या कमी असतात. परिणामी यांना जे लॉंग टर्म निधी आहे तो ॲटोमॅटिकली काय असणार आहे? कमी लागणार आहे. ऑन दी अदर हँड, ट्रेडर्स जनरली रिक्वायर स्मॉलर अमाऊंट फॉर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ॲज कम्पेअर टू द रिक्वायरमेंट ऑफ मॅन्युफॅक्चरर. म्हणजे मॅन्युफॅक्चरर ॲज वेल ॲज ट्रेडर याचं जर कम्पॅरिझन केलं, आता ट्रेडरची संकल्पना आपल्याला माहीत आहे. व्यापार किंवा व्यापारी जनरली तो काय करत असतो? तो माल खरेदी करत असतो आणि तो जो ग्राहक आहे ग्राहकाला तो विकत असतो. यामध्ये फिक्स्ड असेट्सची रिक्वायरमेंट जी आहे ट्रेडरना ती जास्त नसते. त्यामुळे यांना म्हणजे ट्रेडरना खास करून लॉंग टर्म फायनान्स कमी लागतो ॲज कम्पेअर टू मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न. म्हणजे उत्पादन करणारी जी व्यवसाय संस्था आहे त्याच्या तुलनेनं व्यापारी व्यवहार करणाऱ्या व्यवसाय संस्थेला जो लॉंग टर्म फायनान्स आहे दीर्घ मुदतीचा निधी कमी लागत असतो. दिस इज बिकॉज ट्रेडिंग कन्सर्न्स डू नॉट रिक्वायर एक्सपेन्सिव्ह लॉंग लाईव्ह असेट. मी सांगितलं की ज्या लॉंग लाईव्ह असेट्स आहेत, दीर्घ कालावधीसाठीच्या ज्या असेट्स आहेत त्या ट्रेडिंग कन्सर्नना गरजेच्या नसतात, कारण त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत जनरली रिलेटेड टू परचेस अँड सेल, फक्त माल खरेदी करायचा आणि तो एंड युजर म्हणजे कस्टमरला तो माल काय करायचा? विकायचा. त्यामुळं या ट्रेडरला लॉंग टर्म फायनान्स कमी लागत असतो. The size of business firm also determines the amount invested in fixed asset. Large scale manufacturing and trading activities will obviously require more long-term capital than small scale enterprise. Long-term finance is required for acquisition of assets and modernization purposes. जर व्यवसाय संस्थेचा जो आकार आहे, मग ती मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न असो किंवा ट्रेडिंग कन्सर्न असो, या आकारावर सुद्धा हा जो दीर्घ मुदतीचा निधी आहे तो काय होत असतो? निर्धारित होत असतो. म्हणजे लार्ज स्केल मॅन्युफॅक्चरिंग अँड ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज म्हणजे मोठ्या प्रमाणावर जर उत्पादन होत असेल, मोठ्या प्रमाणावर जर व्यापारी व्यवहार होत असेल, ऑब्वियसली रिक्वायर्ड लॉंग टर्म कॅपिटल म्हणजेच दीर्घ मुदतीचं भांडवल या व्यवसाय संस्थेला नक्कीच काय असेल? जास्त लागेल. नेक्स्ट, मीडियम टर्म फायनान्स, मध्यम कालावधीचं किंवा मध्यम मुदतीचं भांडवल किंवा निधी. Business firms often need funds for period exceeding 1 year and not more than 5 years for particular purposes. This is referred to as medium term finance
or medium term capital. They may include expenses of modernization of plant and machinery or introduction of new product, adoption of new methods of production or distribution or advertisement campaign. तर मध्यम कालावधीचं भांडवल काय कन्सेप्ट आहे? जनरली बिझनेस फर्म ऑफन नीड फंड्स फॉर पिरियड एक्सिडिंग 1 year अँड नॉट मोर दॅन 5 years फॉर पर्टिक्युलर पर्पज. म्हणजे एका विशिष्ट अशा हेतूनं किंवा एका विशिष्ट अशा हेतूसाठी जो निधी लागत असतो की ज्याचा कालावधी 1 वर्षासाठी जास्त आहे, म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त आहे, परंतु 5 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी जे भांडवल इथं इन्व्हेस्ट करावं लागणार आहे, जनरली त्याला काय म्हटलं जातं? रेफर्ड ॲज मीडियम टर्म फायनान्स और मीडियम टर्म कॅपिटल असं म्हटलं जात असतं. म्हणजे ज्या भांडवलाचा ब्लॉक पिरियड, लॉक इन पिरियड हा 1 वर्षापेक्षा जास्त आहे, परंतु 5 वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये ते रिकवर होऊ शकतं, रिलीज होतं, असं भांडवल म्हणजे मीडियम टर्म कॅपिटल. दे मे इन्क्लूड, आता हे भांडवल कशासाठी लागू शकतं? एक्सपेन्सेस ऑफ मॉडर्नायझेशन ऑफ प्लांट अँड मशिनरी, म्हणजे जे प्लांट अँड मशिनरी ऑलरेडी सेटअप केलेलं आहे, इन्स्टॉल जे प्लांट अँड मशिनरी केलं आहे त्यामध्ये जर मॉडर्नायझेशन करायचं असेल किंवा नवीन प्रॉडक्ट इंट्रोड्यूस करायचं असेल, नवीन मेथड जे आहे, न्यू मेथड्स ऑफ प्रोडक्शन और डिस्ट्रीब्युशन जर इंट्रोड्यूस करायचे असेल किंवा एखादं ॲडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन राबवायचं असेल, तर जे भांडवल लागत असतं ते भांडवल हे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी ब्लॉक होत असतं, परंतु ते जे ब्लॉक होतं ते रिलीज पण 5 वर्षाच्या आत होत असतं. एक प्रकारची ही शॉर्ट टर्म 5 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठीची एक प्रकारची काय असते? ही इन्व्हेस्टमेंटच असते. The necessity of this type of finance generally arise on account of changes in technology or increasing competition. Manufacturing industries are more often in need of such finance. The amount required depends on the nature or purpose. The expenditure incurred is regarded as investment because higher returns are expected out of it. So, याची जी गरज आहे, नेसेसिटी ऑफ दिस टाईप ऑफ फायनान्स नेमकी कधी निर्माण होत असते? अराइज ऑन अकाउंट ऑफ चेंजेस इन टेक्नॉलॉजी और इन्क्रीजिंग कॉम्पिटिशन. म्हणजे जर टेक्नॉलॉजी वेगानं चेंज होत असेल किंवा कॉम्पिटिशनमध्ये वाढ होत असेल, तर अशा वेळेला या निधीची आवश्यकता असते. आणि जनरली जे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत, या मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन करणाऱ्या ज्या व्यवसाय संस्था आहेत, त्यांना विशेषतः या भांडवलाची काय असते? जास्त गरज असते. आणि याची जी अमाऊंट आहे, द अमाऊंट रिक्वायर्ड डिपेंड्स ऑन द नेचर ऑर पर्पज. म्हणजे नेमकं भांडवलात का लागणार आहे, काय त्याचा हेतू आहे, त्याच्यावर या मीडियम टर्म फायनान्सची जी गरज आहे, जो आकडा आहे प्रकारचा, तो काय होत असतो? निश्चित होत असतो. द एक्सपेंडिचर इन्कर्ड, आता हा जो काय मीडियम टर्म फायनान्स आहे, यामध्ये केलेली जी गुंतवणूक आहे किंवा याच्यावरचा जो खर्च आहे, किंवा हे मीडियम टर्म फायनान्स एक प्रकारची काय मानली जाते? टेम्पररी इन्व्हेस्टमेंट मानली जाते. बिकॉज हायर रिटर्न्स आर एक्सपेक्टेड आउट ऑफ इट. कारण एक 5-7 वर्षासाठी तुम्ही हे भांडवल गुंतवता आणि त्यातून एक तेवढ्याच कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर जो रेट ऑफ रिटर्न आहे, तो रेट ऑफ रिटर्न यामधून काय असतो? अपेक्षित असतो. म्हणजे चांगला ॲडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन राबवलं, मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर खर्च केला की एकदा तुम्ही एस्टॅब्लिश होता, तुमचा ब्रँड तयार होतो आणि ॲटोमॅटिक तुमचा जो रेव्हेन्यू आहे किंवा तुमचा जो सेल्स आहे तो काय होत असतो? वाढायला लागत असतो. किंवा मॉडर्नायझेशन जर प्रोडक्शन प्रोसेसमध्ये आणलं, 2-3 वर्षासाठी हे भांडवल ब्लॉक होतं. एकदा मॉडर्नायझेशन इम्प्लिमेंट झालं की ॲटोमॅटिक नवनवीन प्रॉडक्ट जे आहेत, ती नवनवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणली जात असतात. प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च होतं, सेट होतं आणि जो रिटर्न आहे तो रिटर्न मोठ्या प्रमाणावर मिळायला सुरुवात होत असतो. त्यामुळं एक 2-5 वर्षासाठी हे भांडवल गुंतवून कायमस्वरूपी जो परतावा आहे, तो परतावा निश्चित या भांडवलाच्या उपयोगामुळं काय होत असतो? व्यवसाय संस्थेंना मिळत असतो. देन शॉर्ट टर्म फायनान्स, अल्प मुदतीचं निधी किंवा भांडवल. दिस टाईप ऑफ फायनान्स इज रिक्वायर्ड फॉर शॉर्ट पिरियड अप टू 1 year. It refers to funds needed to meet day-to-day requirements and for holding stock of raw material, spare parts, etc. to be used for current operation. Short-term finance is often called working capital or short-term capital or circulating capital. सिंपल कन्सेप्ट आहे, ज्या
डे टू डे रिक्वायरमेंट आहेत, नीडेड टू मीट डे टू डे रिक्वायरमेंट. म्हणजे असा निधी की जो निधी व्यवसाय संस्थेचा जो दैनंदिन कामकाजाचा भाग आहे, दैनंदिन कामकाज पूर्ण करण्यासाठी लागत असतो, त्याला जनरली शॉर्ट टर्म फायनान्स असं म्हटलं जातं. आणि याचा जो पिरियड आहे, हे जे भांडवल ब्लॉक होत असतं ते मॅक्झिमम तो पिरियड किती असतो, 1 वर्षापेक्षा तो जास्त नसतो. आणि जनरली हे भांडवल कशासाठी लागतं, फॉर होल्डिंग स्टॉक्स ऑफ रॉ मटेरियल. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, जो रॉ मटेरियलचा स्टॉक आहे, एक विशिष्टाचा स्टॉक कायम तुम्हाला मेंटेन करावा लागत असतो, त्यामध्ये हे भांडवल काय होत असतं, ब्लॉक होत असतं. काही जे रुटीन स्पेअर पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे भांडवल काय होत असतं, ब्लॉक होत असतं. म्हणजे जे करंट ऑपरेशन्स आहेत, डे टू डे ऑपरेशन्स आहेत, त्या अनुषंगानं जो निधी कायमस्वरूपी लागत असतो त्याला अल्पमुदतीचा निधी असं म्हटलं जात असतं. शॉर्ट टर्म फायनान्स याला वेगवेगळी नावं आहेत. कॉल्ड वर्किंग कॅपिटल म्हणजे खेळतं भांडवल पण म्हटलं जातं, शॉर्ट टर्म कॅपिटल असं म्हटलं जातं, किंवा सर्क्युलेटिंग चक्रीय भांडवल असं, चक्राकार भांडवल या अर्थानं पण त्याचा शब्द वापरला जात असतो. सिंपल कन्सेप्ट आहे की दैनंदिन कामकाजासाठी जो निधी लागत असतो, ज्याची मुदत 1 वर्षापेक्षा जास्त नसते, असा जो निधी आहे त्याला अल्पमुदतीचं भांडवल किंवा निधी असं म्हटलं जात असतं. हाऊ मच शॉर्ट टर्म फायनान्स विल बी रिक्वायर्ड डिपेंड्स ऑन द नेचर or business undertaken, the time gap between commencement of production or purchase of goods and their sales, and third, the volume of business. So, how much short term finance will be required? आता शॉर्ट टर्म फायनान्स किती लागेल हे कसं निर्धारित केलं जातं, कसं निश्चित केलं जातं? जनरली डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ बिझनेस ऑर नेचर ऑफ अंडरटेकिंग. म्हणजे व्यवसाय संस्थेचं जे काय स्वरूप आहे किंवा तुमची जी व्यवसायिक ॲक्टिव्हिटी आहे त्याच्या स्वरूपावर हा निधी निश्चित होत असतो. म्हणजे ट्रेडिंग कन्सर्न असेल, ॲटोमॅटिकली हे भांडवल जास्त लागेल. मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न असेल, हे भांडवल काय असेल, कमी असेल. द टाईम गॅप बिटवीन कमेन्समेंट ऑफ प्रोडक्शन ऑर परचेस ऑफ गुड्स अँड देअर सेल्स. म्हणजे प्रोडक्शन चालू करण्यासाठी किती वेळ लागणार आहे किंवा गुड्स परचेस केल्यानंतर तो विकण्यासाठी किती कालावधी लागणार आहे. म्हणजे परचेस करून जर लगेच विकला जात असेल तर हे भांडवल कमी लागेल. परचेस करून जर जास्त कालावधीसाठी तुम्हाला होल्ड करायचा असेल, स्टॉक होल्डिंग, ॲटोमॅटिकली हे भांडवल काय असेल, जास्त असेल. आणि व्यवसायाचा आकार सिंपल आहे, आकार जास्त असेल, व्यवसाय संस्थेचं स्वरूप मोठं असेल, ॲटोमॅटिक हे भांडवलसुद्धा जास्त लागेल. ट्रेडिंग फर्म्स normally required proportionately more of short-term capital than long-term capital. Manufacturing concerns, on the other hand, need relatively smaller amount of short-term capital as compared to long-term capital. म्हणजे जनरली ज्या ट्रेडिंग कन्सर्न्स आहेत, म्हणजे व्यापारी व्यवहार करणाऱ्या ज्या व्यवसाय संस्था आहेत, त्यांना लाँग टर्म कॅपिटलच्या तुलनेनं हे शॉर्ट टर्म कॅपिटल काय लागतं, जास्त लागतं. कारण जास्त ब्लॉक जे हे कॅपिटल आहे ते स्टॉकमध्ये, डेटर्समध्ये होत असतं, त्याला रिकव्हरी करायला वेळ लागत असतो. त्यामुळं ट्रेडिंग कन्सर्नला हे भांडवल जास्त लागतं. आणि मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्नला खास करून लाँग टर्म कॅपिटलच्या तुलनेनं हे शॉर्ट टर्म कॅपिटल काय लागत असतं, कमी लागत असतं. ही प्रोडक्शन टाईम अँड द टाईम गॅप बिटवीन प्रोडक्शन अँड सेल इज शॉर्टर, से 1 or 2 months, it required much less short term finance than if the time gap is 1 year. म्हणजे जर प्रोडक्शन टाईम आणि प्रोडक्शन टाईमनंतर म्हणजे प्रोडक्शन कंप्लीट झाल्यानंतर त्याचा जो सेल आहे याचा जो पिरियड आहे तो जर कमी असेल, म्हणजे 1-2 महिन्यापेक्षा आसपास जर तो पिरियड असेल तर हे भांडवल कमी लागेल. आणि जर हाच कालावधी जर जास्त असेल, 1 वर्षापर्यंत जर हा कालावधी वाढत असेल तर ॲटोमॅटिक काय होणार आहे, हे भांडवल जास्त लागणार आहे. द व्हॉल्यूम ऑर स्केल ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी इज ऑल्सो डिटरमाइन द अमाऊंट ऑफ शॉर्ट टर्म फायनान्स. म्हणजे बिझनेस ॲक्टिव्हिटीचं जे काही स्वरूप आहे, त्याची व्याप्ती आहे, त्याचा जो आकार आहे, त्याच्यावर या भांडवलाचा जो आकडा आहे तो काय होत असतो, निश्चित होत असतो. दस अ स्मॉल फॅक्टरी नीड्स मच लेस शॉर्ट टर्म कॅपिटल दॅन लार्ज मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइज. म्हणजे मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइजपेक्षा जी स्मॉल मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, लहान आकाराचं जे उत्पादन युनिट आहे, ॲटोमॅटिकली त्याला काय लागणार आहे, भांडवल शॉर्ट टर्म फायनान्स काय असणार आहे, त्याचा कमी असणार आहे.
देन ऑन द बेसिस ऑफ ओनरशिप, म्हणजे मालकी हक्काच्या नुसार भांडवल कोणतं असतं. ओन कॅपिटल म्हणजे स्वमालकीचं भांडवल. जनरली ओन कॅपिटल रिप्रेझेंट्स इक्विटी कॅपिटल, रिटेन अर्निंग अँड प्रेफरन्स कॅपिटल. इक्विटी शेअर हॅज अ परपेच्युअल लाईफ अँड आर एनटायटल्ड टू रेसिड्युअल इन्कम ऑफ द फर्म, बट द इक्विटी शेअरहोल्डर्स हॅव द राईट टू कंट्रोल द अफेअर्स ऑफ द बिझनेस बिकॉज दे एन्जॉय द वोटिंग राईट्स. तर ओन कॅपिटलमध्ये सोर्स महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आहे इक्विटी कॅपिटल, रिटेन अर्निंग आणि प्रेफरन्स कॅपिटल. म्हणजे जे सामान्य भाग आहेत किंवा जे रिटेन अर्निंग आहे, रिटेन अर्निंग म्हणजे काय, जे अर्निंग आहे म्हणजे जो नफा व्यवसाय संस्थेला मिळतो तो रिटेन करणं, म्हणजे व्यवसाय संस्थेमध्येच पुन्हा काय करणं, यूज करणं, त्याला इथं रिटेन अर्निंग असं म्हटलं जातं. म्हणजे नफ्याचा भांडवल म्हणून वापर करणं किंवा जे प्रेफरन्स शेअर्स आहेत, अग्रहक्क भाग, या माध्यमातून जे भांडवल रेज केलेलं असतं, उभा केलेलं असतं, त्याला ओन कॅपिटल किंवा स्वमालकीचं भांडवल असं म्हटलं जातं. आणि विशेषतः यामध्ये इक्विटी शेअरला काय केला जात असतो, प्रेफरन्स दिला जात असतो. का दिला जात असतो? हॅज परपेच्युअल लाईफ. परपेच्युअल लाईफ म्हणजे काय, ते कायमस्वरूपी भांडवल आहे. म्हणजे व्यवसाय संस्था जोपर्यंत अस्तित्वात राहील तोपर्यंत हे भांडवल जो होल्डर आहे, म्हणजे ज्यानं हे शेअर्स धारण केले आहेत, त्याला परत द्यायचे नसतात. म्हणून त्याला कायमस्वरूपी परपेच्युअल लाईफ, कायमस्वरूपी व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं काय असतो, व्यवसाय संस्थेचा निधी असतो. आणि या निधीला धारण करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, जनरली शेअर होल्डर असं म्हटलं जातं, त्यांचा व्यवसाय संस्थेचं जे रेसिड्युअल इन्कम आहे, रेसिड्युअल इन्कम म्हणजे काय, सर्व खर्च वजा झाल्यानंतर, टॅक्स वगैरे देऊन झाल्यानंतर जे इन्कम शिल्लक राहतं त्याला रेसिड्युअल असं म्हटलं जात असतं. त्याच्यावर या इक्विटी शेअर होल्डरचा काय असतो, अधिकार असतो. त्यामुळे यांचं जे उत्पन्न आहे, इक्विटी शेअर होल्डरचं, व्यवसाय संस्थेचा इन्कम जेवढा फ्लेक्झिबल असेल, म्हणजे कमी जास्त होत असेल रेसिड्युअल इन्कम, त्या प्रमाणात यांचं इन्कमसुद्धा कमी जास्त होत असते, त्याला डिव्हिडंड असं म्हटलं जात असतं. आणि हे जे ओन कॅपिटल आहे, जनरली या ओन कॅपिटल धारण करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, म्हणजे शेअर होल्डर जे आहेत, त्यांना जे बिझनेस अफेअर्स आहेत, म्हणजे व्यवसाय संस्थेच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत, त्यांना त्या ॲक्टिव्हिटी काय करता येतात, तिथं नियंत्रित करता येत असतात. त्यामुळं हे जे कॅपिटल आहे, एक कायमस्वरूपी कॅपिटल म्हणून, भांडवल म्हणून याची काय असते तर आवश्यकता असते. म्हणजे व्यवसाय संस्थेची जी इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे, सुरुवातीची जी भांडवल गुंतवणूक आहे, किंवा व्यवसाय संस्थेला जे लॉंग टर्म कॅपिटल लागणार आहे फिक्स्ड असेट वगैरे खरेदी करण्यासाठी, त्यासाठी विशेषतः या ओन कॅपिटल सोर्सद्वारे, म्हणजे स्वमालकीच्या भांडवलाद्वारे हा जो लॉंग टर्म रिक्वायरमेंट आहेत कॅपिटलच्या, त्या काय केल्या जात असते तिथं फुलफिल केल्या जात असतात. आणि हे जे ओन कॅपिटल आहे त्यांना व्यवसाय संस्थेमध्ये काय असतो, वोटिंग राईट असतो. म्हणजे कंपनी व्यवसाय संघटन प्रकारामध्ये खास करून हे ओन कॅपिटल काय केलं जात असतं, म्हणजे शेअर कॅपिटल थ्रू भांडवल रेज केलं जात असतं, म्हणजे निधी उभारला जात असतो. देन बॉरोड कॅपिटल, अगदी याच्या विरुद्ध संकल्पना आहे कर्जाऊ भांडवल किंवा कर्जाऊ निधी. बॉरोड कॅपिटल रिप्रेझेंट डिबेंचर्स, टर्म लोन्स, पब्लिक डिपॉझिट्स, borrowing from banks, etc. These are contractual in nature. They are entitled to get a fixed rate of interest irrespective of profit and are to be repaid on fixed date. So, हा जो कर्जाऊ निधी आहे किंवा कर्जाऊ भांडवल आहे, कशाच्या थ्रू उभारलं जात असतं, जनरली रिप्रेझेंट डिबेंचर्स, जे कर्ज रोखे आहेत त्याच्या माध्यमातून, टर्म लोन्स जे आहेत फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून टर्म लोन घेऊन, किंवा जे पब्लिक डिपॉझिट्स आहेत, पब्लिककडून इथं ठेवी स्वीकारता येऊ शकतात. बॉरिंग फ्रॉम बँक्स, ज्या बँका आहेत त्यांच्याकडून रक्कम काय करता येते, कर्ज म्हणून उचलता येऊ शकते. आणि जनरली हे जे भांडवल आहे तीच आर कॉन्ट्रॅक्च्युअल इन नेचर, म्हणजे याचं स्वरूप कसं असतं, कॉन्ट्रॅक्च्युअल आहे, म्हणजे करार होत असतो. निधीची आवश्यकता इथं या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्यांच्याकडून तुम्हाला हे भांडवल उपलब्ध होणार आहेत, त्यांना ते रिक्वायरमेंट सांगून एक करार करून हा निधी काय केला जात असतो, उपलब्ध केला जात असतो, की ज्यामध्ये जो रिटर्न आहे त्याच्यावरचा, म्हणजे इंटरेस्ट असं त्याला म्हटलं जात असतं, किती दरानं इंटरेस्ट द्यायचा तो दर इथं निश्चित केला जात असतो, तो फिक्स असतो. त्या फिक्स रेटनं यावरचा जो
रिटर्न आहे म्हणजे इंटरेस्ट जो आहे ते पेड करायचं असतं इररिस्पेक्टिव्ह ऑफ प्रॉफिट. म्हणजे नफा झालेला असेल किंवा झालेला नसेल, म्हणजे प्रॉफिटचा इथं काहीही संबंध नाही, इन्कम जनरेशनचा काहीही संबंध नाही. एक 20% व्याजदरानं जे इंटरेस्ट आहे ते पेड करावं लागत असतं. आणि आफ्टर कम्प्लिशन ऑफ स्पेसिफिक पिरियड ॲट दॅट जनरल इट इज कॉल्ड ॲज ड्यू डेट, त्या ड्यू डेटला ते काय करावं लागत असतं, रिपेड करावं लागत असतं. एक प्रकारचं काय आहे, फायनान्शियल ऑब्लिगेशन, एक बर्डन असतं. ते बर्डन इथं कशाच्या स्वरूपात असतं, जे इन्स्टॉलमेंट आहेत ते पेड करण्याच्या स्वरूपात असतं, प्लस जो रिटर्न आहे म्हणजे जे इंटरेस्ट आहे ते पेड करण्याच्या स्वरूपात एक फायनान्शियल ऑब्लिगेशन, एक बर्डन या भांडवलाचं व्यवसाय संस्थेवर असतं. देन ऑन द बेसिस ऑफ सोर्स जनरेशन, म्हणजे हे सोर्स कसे अजून जनरेट करता येऊ शकतात त्यानुसार भांडवलाचं स्वरूप. पहिला आहे इंटरनल सोर्स, म्हणजे व्यवसाय संस्थेमधूनच काही व्यवसाय संस्थेमध्ये मार्ग आहेत की ज्या माध्यमातून व्यवसाय संस्था काय करत असते, त्यांची जी निधीची आवश्यकता आहे ती निधीची आवश्यकता इथं पूर्ण करत असते. सो अंतर्गत मार्ग कोणते आहेत, अंतर्गत स्रोत कोणते आहेत पहा. की फंड्स आर क्रिएटेड इंटरनली, व्यवसाय संस्थाच स्वतःहून, म्हणजे ओन पण नसतं तेव्हा बॉरोड कॅपिटल नसतं, तर व्यवसाय संस्था ते स्वतःहून कशा पद्धतीने निर्माण करू शकते, दॅट इज विदाउट युजिंग डेप्ट, म्हणजे बॉरोड कॅपिटलचा पण इथं वापर होत नाहीत. सच सोर्स कॅन बी टर्म ॲज इंटरनल सोर्स, म्हणजे कोणतेही बाह्य जे सोर्स आहेत त्याचा वापर न करता, जनरली इथं डेप्टचा विचार करायचा आहे, कर्जाचा इथं विचार करायचा आहे, त्याचा वापर न करता व्यवसाय संस्था स्वतः काय करू शकते, तर कॅपिटल जनरेट करू शकते. कसं जनरेट करू शकते, जनरली फ्लोईंग बॅक ऑफ प्रॉफिट हा एक महत्त्वाचा सोर्स आहे. फ्लोईंग बॅक ऑफ प्रॉफिट म्हणजे काय, जो व्यवसाय संस्थेला निधी, म्हणजे व्यवसाय संस्थेला जो नफा मिळत असतो तो नफा डिस्ट्रीब्यूट न करता, ॲज अ डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट न करता तो फ्लो बॅक करणं, फ्लो बॅक म्हणजे व्यवसाय संस्थेमध्येच पुन्हा वापरणं भांडवल म्हणून, त्याला इथं इंटरनल सोर्स असं म्हटलं जातं. जनरली याला कोणता शब्द वापरला जातो, रिटेन अर्निंग असा यासाठी शब्द वापरला जात असतो. किंवा ज्या डेप्रिशिएशनच्या प्रोव्हिजन आहेत त्या प्रोव्हिजन थ्रूसुद्धा हा निधी निर्माण केला जात असतो. आता डेप्रिशिएशनची कन्सेप्ट माहिती आहे, नफ्यामधून ही रक्कम बाजूला काढली जाते, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट टाकली जाते आणि प्रोव्हिजन म्हणून ती शिल्लक ठेवली जात असते. म्हणजे ही रक्कम व्यवसाय संस्था काय करू शकते, तर ॲज अ कॅपिटल म्हणून वापरू शकते. नेक्स्ट, एक्सटर्नल सोर्सेस, बाह्य माध्यमे. तर अजून निधी कसा जनरेट केला जातो, बाह्य माध्यमातून तो जनरेट केला जातो. एक्सटर्नल सोर्सेस ऑफ फायनान्स रेफर्स टू मनी दॅट कम्स फ्रॉम आउटसाइड बिझनेस. There are several external methods a business can use, including family and friends, bank loans and overdrafts, venture capitalists and business angels, new partners, share issue, trade credit, leasing, hire purchase and government grants. तर या माध्यमातून, बाह्य माध्यमातून व्यवसाय संस्था निधी रेज करू शकते, उपलब्ध करू शकते. खास करून ज्या फॅमिली, फ्रेंड्स, बँक लोन आहेत किंवा ओव्हरड्राफ्ट्स ही जी फॅसिलिटी आहे एकूण व्यापारी संस्था भागीदारी संस्थेमार्फत वापरली जाते. या माध्यमातून या एकूण व्यापारी संस्था आणि भागीदारी संस्था निधी उपलब्ध करून घेतात. जे व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत किंवा बिझनेस एंजल्स आहेत, किंवा हे म्हणजे व्हेंचर कॅपिटलिस्ट आणि बिझनेस एंजल्स कंपनी व्यवसाय संघटन प्रकार असेल, किंवा नवीन पार्टनरला भागीदारी संस्थेमध्ये ॲड करून भांडवल उपलब्ध करून घेता येऊ शकतं. किंवा ज्या कंपन्या आहेत त्या शेअर इश्यू करू शकतात. जे ट्रेड क्रेडिट आहेत त्या माध्यमातून, किंवा लिझिंग आहे, हायर परचेसची जी सिस्टीम आहे, गव्हर्नमेंट ग्रँट जे आहेत त्यांच्या माध्यमातून व्यवसाय संस्था काय करू शकते, तर जो निधी आहे तो उपलब्ध करून घेऊ शकते. त्याला इथं एक्सटर्नल सोर्स असं म्हटलं जात असतं. तर हा एक टेबल आहे. आतापर्यंत आपण जे डिस्कशन केलं आहे हे डिस्कशन या टेबलमध्ये आपण काय केलं आहे, दाखवलेलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ सोर्सेस ऑफ फंड्स, सोर्सेस ऑफ फंड्स क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ पिरियड, ऑन द बेसिस ऑफ ओनरशिप अँड ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑफ जनरेशन. पिरियडमध्ये लाँग टर्म आहे, मिडियम टर्म आहे आणि शॉर्ट टर्म आहे. मग लाँग टर्म सोर्स कोणते आहेत,
इक्विटी शेअर्स आहे, रिटर्न अर्निंग आहे, प्रेफरन्स शेअर्स आहे, डिबेंचर्स आहेत, लोन फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे आणि लोन फ्रॉम बँक या माध्यमातून दीर्घ कालावधीचं भांडवल इथं जमा करता येतं. त्यानंतर मिडियम टर्म सोर्स कोणते आहेत? बँकेकडून निधी उपलब्ध करून घेता येऊ शकतो. पब्लिक डिपॉझिट थ्रू हे मिडियम टर्म फायनान्स रेज करता येतं. लोन फ्रॉम फिनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे फिनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून 4-5 वर्षाच्या मुदतीचं कर्ज उपलब्ध होत असतं. किंवा लीज फायनान्सिंग म्हणजे असेट्स वगैरे तारण ठेवून किंवा भाडेतत्वावर काही मालमत्ता इथं घेतल्या जाऊ शकतात. किंवा शॉर्ट टर्ममध्ये कोणते सोर्स वापरले जातात? जनरली ट्रेड क्रेडिट हे शॉर्ट टर्मसाठी वापरलं जातं. किंवा फॅक्टरिंग आहे, बँक्स आहेत, कमर्शियल पेपर याचा वापर करून 1 वर्षासाठीचा जो निधी आहे तो उपलब्ध करून घेतला जातो. जे ओनरशिप कॅपिटल आहे, ओनर्स फंड आणि बॉरोड फंड. मग ओनरमध्ये इक्विटी शेअर्स आणि रिटेन अर्निंग याचा समावेश होत असतो. आणि बॉरोडमध्ये कशाचा समावेश होत असतो? डिबेंचर्स आहेत, लोन्स फ्रॉम बँक्स आहे, लोन्स फ्रॉम फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे, पब्लिक डिपॉझिट्स आहेत, लीज फायनान्सिंग आणि कमर्शियल पेपर हे काही बॉरोड फंडचे म्हणजे कर्जाऊ स्वरूपाचे भांडवल या माध्यमातून उपलब्ध करता येतं. आणि ऑन दी बेसिस ऑफ सोर्स जनरेशन त्यामध्ये इंटरनल सोर्स आहे आणि एक्सटर्नल. इंटरनलमध्ये इक्विटी शेअर कॅपिटल इंटरनल सोर्स आहे आणि जे रिटेन अर्निंग आहे. आणि सोर्स जे आहेत एक्सटर्नल त्यामध्ये फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत, लोन फ्रॉम बँक्स आहे, प्रेफरन्स शेअर्स, पब्लिक डिपॉझिट, डिबेंचर्स, लीज फायनान्सिंग, कमर्शियल पेपर, ट्रेड क्रेडिट आणि फॅक्टरिंग या पद्धतीनं जे सोर्स आहेत फंडचे किंवा म्हणजे भांडवलाचे जे वेगवेगळे भांडवल उभारणीचे जे वेगवेगळे मार्ग आहेत त्याचं आपण काय करू शकतो? इथं क्लासिफिकेशन करू शकतो.